सर्वांना जय भीम, नमस्कार, अस्सलाम वालेकुम, सलाम. मी शंदाई बनसोडे. होय भाऊ, जरा ऐक ना, थोडं 2 मिनटं ऐक. आजचा उद्याचा आपला दिवस कितीतरी महत्त्वाचा दिवस आहे आणि आपल्याला आझादी मिळालेली आहे आणि आपला देश आपल्या हातात आलेला आहे. तर त्या देश हातात आणण्यासाठी किती लोकांना रक्त वाहिलं हे सगळ्यालाच माहिती आहे, सांगण्याची काहीच गरज नाही. इतकं रक्त वाहिलं की अक्षरशः रक्तानं भूमी लाल जरद झाली. कितीतरी महिलांनी विहिरीमध्ये आपले जीव देहदान केला, विहिरीमध्ये उड्या टाकल्या. कितीतरी महिलांनी, कितीतरी लेकराबाळांचे जीव गेले आणि त्यांच्या रक्ताने भूमी लाल भडक झाली. पण आजकालची पब्लिक बघा, देश आझाद झाल्यावर थुकून थुकून लाल केली जमीन थुकून थुकून लाल केली. ते थुका इतका खराब आहे, त्यांची थुक इतकी खराब आहे की 10 फुटावर तर त्याचा घाण वास येतोय, 10 फुटावर 20 फुटावर सुद्धा. आणि थुकण्यासाठी त्यांनी सोय केलेली आहे, इथं थुका तिथं थुका तिथं थुका म्हणून. आणि जिथं गटारातून पाणी जाते तिथं थुका. पब्लिक प्लेसमध्ये थुकू नका, पब्लिक प्लेसमध्ये सिगरेट ओढू नका, पब्लिक प्लेसमध्ये तंबाखू गुटखा बिटका काय खाऊ नका. हे सगळ्याला सांगून ठेवलंय, म्हणजे सांगून नशा चालू ठेवली. आणि त्या लोकांना नशा जर केली असती तर आजचा दिवस आपल्याला बघायला भेटला असता का? त्या लोकांनी नशा जर केली असती तर आजचा दिवस आपल्याला बघायला भेटला असता का? त्यांनी पण नशा केली. त्यांनी अशी नशा केली की देश स्वतंत्र होण्याची नशा केली, देश स्वतंत्र होण्याची नशा केली आणि स्वतंत्र सर्वांना मिळावा याच्यासाठी नशा केली. आणि हे बघा काय नशा करायला लागले ती आजकालची पिढी. 17 वर्ष बी नाही झाली की 17 काय 7वी 8वीतला विद्यार्थी दारू पितोय, सिगरेट पितोय, गुटखा खातोय, पुडी अशी करून टाकतोय. आता त्या पुड्यामध्येच थोडं व्यसन येतंय. ते लेकरं जे बारकी पुडी खात्यात 2 रुपयाची, 3 रुपयाची, 4 रुपयाची, त्या पुडीमध्येच व्यसन येतंय. हे कोणालाच माहिती नाही, पण आपल्या भारत सरकारला नक्कीच माहिती असेल की ते व्यसन कुठून येतंय. हा माझा व्हिडिओ उद्यासाठी आहे आणि खरोखर मी तुम्हाला उद्या पाठवून 15 ऑगस्टच्या दिवशी तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ बघा आणि समोरच्याला पाठवा. ज्यांनी ह्या भूमीसाठी रक्त वाहिलं आणि त्यांच्या स्वतःच्या रक्ताने ही भूमी लाल भडक रंगून टाकली आणि स्वतंत्र केली, त्याच भूमीवर आज दारा गुटखा फिटका चुटका तंबाखू काय असेल नसेल ते खाऊन अक्षरशः जमिनीवर 5 कण थुकतात. ते एका माणसाचा थुका जवळजवळ नाही म्हणलं तरी बी पाव लिटर थुका असतोय. पाव लिटरची थैली असते का, तेवढा थुका असतोय. मग तो रिक्षावाला असेल, ड्रायव्हर असेल, ट्रक ड्रायव्हर असेल, सामान्य चालणारे माणसावर शिकल्यासवर चांगलं बेल बॉटम घातल्यावर मस्तपैकी काळा झर बुटन ट्रायन पेन त्याच्या तोंडात गुटखा असतोय. शिकलेला त्याच्या तोंडात गुटखा असतोय. आता ही काय पद्धत झाली का? आणि ते थुकण्याची सोयसुद्धा केली की इथं थुका किंवा तिथं सिगरेट पब्लिक प्लेसमध्ये ओढू नका, पब्लिक प्लेसमध्ये तंबाखू गुटखा बिटका खाऊ नका. अरे मग ते देऊच नका ना, कुठल्याच दुकानात येऊ देऊ नका, कुठल्याच दुकानात येऊ नका. एवढं काय भारत सरकारला माहिती नसतं वे कुठून येतं आणि काय होतंय ते सगळ्याला माहिती असतंय. पण त्याच्यावर बंदी घालायची नाही, त्याच्यावर बंदी घालायची नाही. सगळ्यात जास्त म्हणजे मध्यम वर्गाचे आणि त्यापेक्षा कमी वर्गाचे लेकरं चटकन व्यसनाकडे वळतात. कारण का उठणं बसणं बी चांगल्या माणसात नसते आणि तेवढा परिसर बी चांगला नसतोय. त्याच्यामुळे त्याच्याकडे ते वळून हुशार विद्यार्थीसुद्धा तसला होऊन बसतोय. म्हणून ते आजच्या देशासाठी मला खूप हे वाटते. काय करता नाही आलं, पण एवढं 2 शब्द बोलून मी असे व्हिडिओ बनवते. तुम्ही पण माझे व्हिडिओ बघा आणि समोरच्याला पाठवा. हा माझा व्हिडिओ फक्त 15 ऑगस्टसाठी आहे आणि होता होईल तेवढे माझ्या लेकराच्या वयाच्या लेकरांनी, माझ्या नातोंड्याच्या वयाच्या लेकरांनी, माझ्या मुलीच्या वयाच्या पोरीवानी आणि माझ्या वयाच्या पोरीवानी खरोखर उद्यापासून निश्चय करावा की आम्ही गुटखा उद्यापासून सोडणार, आम्ही आमचं प्रत्येक व्यसन उद्यापासून सोडणार. ते खरं झेंडावंदन असेल. आम्ही आजपासून दारू बंद करणार, ते खरं झेंडावंदन असेल. का उठलं की सुटलं एक दिवस आम्ही झेंड्याला सलाम करतो, सलामी ठोकतो आणि त्या मेलेल्याची आम्हाला याद सुद्धा राहत नाही. जे शहीद झाले त्यांची आम्हाला याद सुद्धा राहत नाही, फक्त झेंड्याकडे बघतो आम्ही. पण त्या झेंड्यासाठी किती लोकांचे आत्मे दान गेलेले आहेत, तर त्याच्यासाठी ते हासिल करायसाठी त्याच्याकडं आमचं कोणाचंच लक्ष नसते. फक्त आम्ही वंदन करतो, आजचा झेंडावंदन म्हणून वंदन करतो. पण त्याच्यासाठी किती जणांना बलिदान दिले हे कोणाच्याच लक्षात राहत नाही. म्हणून माझा हा व्हिडिओ बघा, समोरच्याला पाठवा. मी बी काय बोला एवढी हुशार नाही किंवा मला पण एवढं जास्त बोलता येत नाही, पण जे मला बोलू वाटलं ते मी बोलले. माझं काय चुकलं असेल तर मी तुमची माफी मागते आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघा आणि समोरच्याला सेंड करा. सगळ्यांना पुन्हा माझा जय भीम, नमस्कार, अस्सलाम वालेकुम, सलाम.